नमस्कार. हिंदुस्थान पोस्टमध्ये आपलं स्वागत. नुकत्याच 6 महिन्यापूर्वी ज्या काही लोकसभा निवडणुका झाल्या त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्या गटाला 10 म्हणजे त्यांच्या गटाने 10 जागा लढल्या आणि 8 जागा निवडून आणल्या. म्हणजे 8 खासदार त्यांचे निवडून आले. आणि आत्ता या महिन्यात ज्या काही विधानसभा निवडणूक झाली या निवडणुकीत शरद पवार गटाला फक्त 10 आमदार निवडून आणता आले. तर आता काल शरद पवार गटाचे जे 10 आमदार आहेत या 10 आमदारांचे गटनेतेपदी मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची निवड झाली. तर मुख्य प्रतोदपदी रोहित पाटील जे आर पाटील यांचे पुत्र आहेत रोहित पाटील म्हणजे 25 वर्षीय रोहित पाटील मुख्य प्रतोद झालेत. तर आपण यावर चर्चा करणार आहोत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी यांच्याशी. नमस्कार अनिकेत जी. नमस्कार. तर अनिकेतजी, आज आपण चर्चा करणार आहोत शरद पवारांच्या या जी गटनेतेपदी काल त्यांची निवड जी काही जितेंद्र आव्हाड यांची निवड झाली गटनेतेपदी. तर या त्यांच्या पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामध्ये जयंत पाटील किंवा इव्हन रोहित पवार म्हणजे जे पवार शरद पवारांचे नातू आहेत त्यांनाही एक टर्मचा अनुभव असताना जितेंद्र आव्हाड आणि रोहित पाटील यांची निवड करण्यामागे त्यांची काय रणनीती असू शकेल? शरद पवारांचं आतापर्यंत जर राजकारण तुम्ही पाहिलं तर त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये एक संदेश देणं हे एक महत्वाची गोष्ट त्यांची असते. आपण एक सामाजिक बांधिलकी मानतो, एका विशिष्ट प्रकारे आपण आपल्या पक्षाची रचना करतो हे त्यांना नेहमी सांगायचं असतं. जितेंद्र आव्हाड यांची प्रतोदपदी निवड ही यातल्या 2-3 प्रकारचे संदेश शरद पवार देऊ इच्छितात. एक म्हणजे ओबीसी हा एक मोठा फॅक्टर या निवडणुकीमध्ये होता. हे आव्हाड हे वंजारा समाजाचे आहेत. गोपीनाथ मुंडेंचा जो समाज आहे त्या समाजाचं प्रतिनिधित्व ते करतात. ते स्वतः कधी आपण त्याच्याशी जुळवून घेतलं असं सांगत नाही, परंतु त्यांचे कार्यक्रम, त्यांचं गोपीनाथ मुंडे यांच्याशी असलेली त्यांची जवळीक किंवा त्यांचं एक सॉफ्टनेस पंकजा मुंडे यांच्या संदर्भात हे सगळं जर आपण लक्षात घेतलं आणि शिवाय ते एका मुस्लिम बहुल अशा मतदारसंघामधून निवडून आलेले आहेत. त्यामुळे पवारांनी हा एक मोठा संदेश दिलेला आहे की आपण कुठल्या वर्गाला अधिक जवळ करू इच्छितो, कुठल्या वर्गाशी आपलं राजकारण आपल्याला जुळवून घ्यायचं आहे. त्यांनी दुसरे जे दिलेले आहेत ते अतिशय तरुण आमदार आहेत, त्यांना एकाही टर्मचा अनुभव नाही. प्रतोद हा एक पक्षातलं एक खूप महत्वाचं पद असतं. त्यांनी फ्लोअर मॅनेजमेंट करायची असते. वेगवेगळ्या विधेयकांच्या वरती कोण बोलेल हे प्रतोदाच्या सहीनं ते पत्र अध्यक्षांकडे जात असतं. ही सगळी महत्वाची कामं आणि शिवाय मतदान जेव्हा होत असतं तेव्हा तो आदेश द्यायचा असतो. मतदान आमदारांनी कुठल्या प्रकारे मतदान करायचं, एका विधेयकाच्या बाजूने किंवा त्या विधेयकाच्या विरोधात, याच्याविषयीचा आदेश हा प्रतोद काढत असतो. तर एक जबाबदारीचं पद आहे, त्याला अनुभवाची खरं तर खूप गरज आहे. परंतु तसा अनुभव नसणारे आणि कदाचित त्यांचं वय जस्ट निवडणुका लढवण्यास पात्र इतकं झालं असावं अशा तरुण एका नेत्याला त्यांनी हे पद दिलेलं आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा एक संदेश असा आहे की आर पाटील यांचं एक व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या राजकारणात खूप महत्वाचं होतं. त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे पक्षामध्ये देखील, त्यांच्या म्हणजे शरद पवारांच्या पक्षात, तसंच अजित पवारांच्या आता जे काही लोक गेलेले आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा आर पाटील हे एक यांच्याविषयी सहानुभूती असणारा, त्यांचा आदर करणारा असा एक खूप मोठा वर्ग आहे. त्या सगळ्या वर्गाला जुळवून घ्यायचंय शरद पवारांना, हा एक भाग आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या जोडीला आणखीन एक प्रतोद दिलेले आहेत. ते आहेत उत्तम जानकर. हे सातारा जिल्ह्यातले आहेत. आता मरकडवाडी म्हणून जे काय गाव, त्याची चर्चा आपण वेगळ्या पद्धतीने ऐकतोय ईव्हीएमच्या संदर्भामध्ये. आणि त्या गावच्या लोकांनी पुन्हा मतदान घेऊन आम्ही चिठ्ठीवरती मतदान करतो आणि आमचे जानकरांना कसं आम्ही जास्त पद्धतीनं निवडून देतोय हे सांगतो, अशा प्रकारची एक भूमिका त्या गावकऱ्यांनी घेतली. ते ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात उत्तम जानकर हे ते गाव आहे. त्यामुळे ते एक आहे. आणि शिवाय जानकर हे पुन्हा ओबीसी वर्गातलं नाव आहे.
एक महादेव जानकर आपल्याला माहितीच आहेत, तर त्याच समाजातले असणारे हे उत्तम जानकर हे आहेत. तर अशा प्रकारे पवारांनी हे 3 ज्या नियुक्त केलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक फार मोठा संदेश हा देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आता त्याच्याबरोबर पुढची आपण चर्चा ही पुढे नेऊया, पण मला आणखीन एक मुद्दा सांगायचा, मी थोड्या वेळाने सांगतो. हा, मला अजून एक प्रश्न असा पडतो की म्हणजे जयंत पाटील यांच्यासारखा 8 वेळा निवडून आलेला, सलग 8 वेळा ते निवडून आले, आणि आता त्यांची गटनेतेपदी निवड न करता जितेंद्र आव्हाडांची निवड केली. कारण याच्या मागे असं काही हे काही आहे का की अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांचे संबंध फार काही चांगले नाही आहेत, किंवा ते दोघे एकत्र कधीच येऊ शकत नाहीत, आणि गटनेता हा एक महत्वाचा दुवा असतो. म्हणजे जर पक्ष फोडायचा झाला तर गटनेत्यांच्या जे पत्र जाईल ते अधिकृत मानलं जातं आणि ते खूप महत्वाचं असतं. तर म्हणजे अजित पवारांकडे जाणार नाही अशाच एका आमदाराला विश्वास ठेवून, अशा आमदारावर विश्वास ठेवून जितेंद्र आव्हाडांची नियुक्ती झाली, म्हणजे अजूनही पक्ष फुटेल अशी काही भीती आहे का पवारांना? पवारांना तशी भीती नक्कीच असणार आहे. कारण आता जे 10 आमदार राहिलेले आहेत त्यांना स्वतःच्या भवितव्याची चिंता आहे. त्यांना स्वतःच्या मतदारसंघात आपल्याला किती निधी मिळेल याची चिंता आहे, आणि हा निधी देण्याचं काम हे अजित पवारच करू शकतात हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे अजित पवारांनी सांगितलं होतं तसं त्यांच्या संपर्कातले नक्की निम्मे तरी आमदार सहज असतील. जयंत पाटील यांना हे पद द्यायचं विशेष काय वेगळं कारण असेल असं मला वाटत नाही. आव्हाड, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की आव्हाड आणि अजित पवार यांचं जे काही वितुष्ट आहे किंवा मधुर संबंध आहेत वेळ्या भोपळ्यासारखे, तर त्याच्यामुळे ते एकमेकांच्या जवळ जाण्याची शक्यता नाही, हे एक तर कारण आहे. परंतु जयंत पाटील ह्यांना त्यांचे पक्षाचे अध्यक्ष, प्रांताध्यक्ष म्हणून जबाबदारी आहे. पक्षाची दुरवस्था आता झालेली आहे, त्यांना ती त्यातून बाहेर काढायचं असेल तर राज्यभर फिरून किंवा वेगवेगळ्या मुद्द्यांवरती भाष्य करून अधिक चांगल्या पद्धतीनं बोलून हा लोकांपर्यंत जाणारा नेता हा त्यांना मोकळा ठेवायचा, असं पण एक भावना असू शकते. त्याच्यामुळे शरद पवारांना पक्षफुटीची भीती नक्की आहे. पण यात दुसरा भाग असा आहे की मागच्या वेळेला 2019 मध्ये जेव्हा पक्षफुटीची एक लाट महाराष्ट्रात आली होती, तसं आता होईल अशी शक्यता अजिबात नाही, कारण सत्ता अतिशय स्थिर आहे. आता ह्याच्यापेक्षा अधिक आमदार जर सत्तारूढ पक्षामध्ये यायचे असतील तर त्यांना कुठल्याही प्रकारचं पद देणं किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचं काही सन्मानजनक असं काही त्यांना देणं, पक्ष सोडून आलेत म्हणून, हे या सरकारमध्ये शक्य होणार नाहीये. मुळामध्ये अजित पवार यांच्या गटाकडे 8 ते 10 मंत्रिपदे असू शकतील, एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे 10 ते 12 मंत्रिपद असतील, आणि उरलेली 20-22 पदं जी आहेत ती फक्त भारतीय जनता पक्षाकडेच असतील. त्यांना देखील आपल्या एवढ्या मोठ्या संख्येनं निवडून आलेल्या आमदारांना काय द्यायचं हा एक मोठा मुद्दा असेल. त्यामुळे अशी एक शक्यता आहे की जे जुने आमदार आहेत 5-7 टर्म वाले, त्यांना कुठल्याही प्रकारे मंत्रिपद आतापर्यंत जर दिलं असेल तर याच्या पुढे दिलं जाणार नाही. ज्या 5-6 टर्मच्या आमदारांना यापूर्वी काहीच पद दिलेलं नाहीये, म्हणजे जसे योगेश सागर आहेत, तर अशा एखाद्या आमदाराला मंत्रिपद मुंबईतून दिलं जाऊ शकतं. बाहेरचे असे अनेक आमदार आहेत की जे अनेकदा निवडून आलेत परंतु त्यांना काहीच पद देता आलेलं नाही या पक्षाला, त्यांना संधी मिळू शकते. तर असा सगळा भाग आहे. त्यामुळे जयंत पाटील यांना 8 वेळा निवडून आल्यानंतर सुद्धा प्रतोद किंवा हे गटनेता याच्यापेक्षा एक बाहेरचा एक मोठा नेता पक्षाचा, अशी त्यांची भूमिका नक्की राहील. त्यांना पहिल्या रांगेमध्ये स्थान मिळेल, बसण्याची जागा. अच्छा, त्यांची सिनियरिटी हे करता लक्षात घेता. तर आणखी एक मुद्दा असा येतो की आता गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड आहेत, हे मुस्लिम बहुल मतदारसंघातून येतात आणि त्यांचा कल हा पण एक थोडा मुस्लिमांकडे जास्त आहे. आणि दुसरीकडे त्यांचा जो मित्रपक्ष आहे शिवसेना उबाटा, तर उद्धव ठाकरे यांचा जो पक्ष आहे तो थोडा हिंदुत्ववादी असा आहे, आणि काँग्रेस मध्ये पण दोन्ही असे मिक्स असतील. तर मला असा एक प्रश्न विचारायचा आहे की शिवसेना उबाटा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा जो जितेंद्र आव्हाड, हे एकमेकांमध्ये समन्वय राखू शकतील का, किंवा त्यांच्यामध्ये काय कसं ते हे करतील?
हँडल करतील? कारण नाही, सभागृहामध्ये आता समन्वय राखण्याचं फार अडचण त्यांना येईल असं नाहीये. पण विधानसभेमध्ये आता काम करताना म्हणजे विरोधकांची संख्या इतकी कमी आहे आणि सत्तारूढ पक्षाची संख्या इतकी जास्त आहे की 2/3 पेक्षा अधिक सत्तारूढ पक्षाचे सदस्य विधानसभेत बसलेले दिसतील. तर मला गंमत अशी वाटते, कधी कधी प्रश्न पडतो की ही विधानसभेची रचना कशी असेल. म्हणजे विधानसभेमध्ये आपण जर बघितलं तर अध्यक्षांच्या डाव्या डाव्या हाताला ही विरोधी पक्षाची जागा असते आणि उजव्या हाताला सत्तारूढ पक्षाची असते. जर आपण प्रेक्षक गॅलरीतून किंवा पत्रकार गॅलरीतून बघणार असू तर आपल्या डाव्या हाताला सत्तारूढ पक्ष आहे आणि उजव्या हाताला विरोधक आहे. तर विरोधकांची संख्या इतकी कमी झालेली आहे की सभागृहातली पुढची पहिल्या रांगेतली सगळी बाकं ही कदाचित सत्तारूढ पक्षाला दिली जातील आणि विरोधकांच्या बाजूला अगदी कमी जागा उरलेली दिसेल. त्याच्यामधून जर विधानसभेमध्ये एखादा मुद्दा मांडायचा असेल तर त्या सदस्याचा आवाज हा खणखणीत असला पाहिजे, त्याचा स्वभाव आक्रमक असला पाहिजे, तर तो कुठेतरी थोडाफार इम्पॅक्ट करू शकेल. जितेंद्र आव्हाड हे नेमके तसे आहेत. आता याच चालीवरती काँग्रेसला देखील असाच एक गटनेता शोधावा लागेल की जो अधिक आक्रमकपणे त्याचे मुद्दे मांडू शकेल. बाळासाहेब थोरात आता नाहीच आहेत या सभागृहामध्ये, पण जे दोघं जण आहेत ते विदर्भातले आहेत. पुन्हा विदर्भाच्या बाहेर त्यांना एखादं पद द्यायचं असेल तर कोण नाव आहे काँग्रेसकडे हे आता त्यांना शोधावंच लागेल. तर आक्रमकता हा एक मोठा निकष आहे आणि तो जितेंद्र आव्हाड नक्की पूर्ण करतात, यात काही शंका नाही. ते जोरात आवाज करू शकतात, ते एखादा नसलेला मुद्दा तयार करून भांडू शकतात सरकारशी आणि त्यांचा साधारणपणे एक आक्रमक स्वभाव जो आहे तो दूरदर्शन माध्यमावरती या सगळ्या बातम्या ज्या चालू असतात त्याच्यामध्ये असेच लोक लागतात की जे वाह्यात बोलू शकतात, वायफळ पण बोलू शकतात आणि तरी ते लोकांना आकर्षक वाटेल अशा प्रकारे मांडू शकतात आणि भांडू शकतात. तर जितेंद्र आव्हाड हे तसं व्यक्तिमत्व आहे, हे आपल्याला मान्यच करावं लागेल. त्यामुळे त्यांची निवड करून शरद पवारने खूप मोठं साध्य केलेलं आहे. याच्या उलट तुम्ही जर उभाट्याचं बघितलं तर त्यांच्याकडे आता गटनेतेपदी त्यांनी आदित्य ठाकरेंची निवड केली आहे. तर त्यामुळे आदित्य ठाकरे यांचं व्यक्तिमत्व हे तसं अतिशय मवाळ आहे. ते भांडू शकतील की नाही, सभागृहामध्ये किती जोरात मुद्दा मांडतील हा सगळा प्रश्न आहे. त्यांच्या जोडीला त्यांनी भास्कर जाधवांना ठेवलेले आहे. भास्कर जाधव हे एक आव्हाडांच्या तोडीस तोड आक्रमक बोलणारे, जोरात मुद्दा मांडणारे, पण त्याच वेळेला नियमांचा अतिशय अभ्यास असणारे, सभागृहाच्या परंपरा यांची पूर्ण जाणीव असणारं असं एक भास्कर जाधवांचं व्यक्तिमत्व आहे. तर या दोन लोकांच्या पुढे आता काँग्रेसचा कसा टिकाव लागेल हा एक मुद्दा आहे. तुम्ही आता मगाशी म्हणालात की मुस्लिम धार्जिण पक्षाचं काम आणि एक हिंदुत्ववादी. तर आता ठाकरेंनी आपली भूमिका पुन्हा बदललेली आहे, तुम्ही बघितलं असेल. तर त्यांनी आता बांगलादेशचे क्रिकेटरना आपण भारतात किंवा महाराष्ट्रात खेळू देणार नाही अशी एक घोषणा करून टाकलेली आहे. त्यामुळे त्यांनी आता आक्रमक हिंदुत्वाकडे आपला पक्ष वळवायचं असं ठरवलेलं दिसतंय. तर हे काँग्रेसच्या पचनी पडणारं नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेसला देखील हे कितपत मानवेल. त्यामुळे महाविकास आघाडी ही आता एकसंघ राहील की नाही अशी शंका नक्की आहे आपल्याला. तोच मी आता एक पुढचा प्रश्न माझा तोच होता की औरंगाबाद संभाजीनगर जे आहे तिथेही सुद्धा जे विरोधी पक्ष नेते आहेत शिवसेना उभाटाचे दानवे, रावसाहेब अंबादास दानवे, तर त्यांनी बांगलादेशमधील हिंदूंवर जे अत्याचार अन्याय सुरू आहेत त्याच्या विरोधात आंदोलन आज केलं होतं. तर शिवसेना उभाटा आता पुन्हा हिंदुत्वाकडे वळते आणि हा जो राष्ट्रवादीचे गटनेते आहेत ते मुस्लिम धार्जिणे किंवा मुस्लिमांकडे कल असलेले आहेत. म्हणून मी तो प्रश्न विचारला होता की दोघांमध्ये आता यापुढे समन्वय राहील का किंवा खटके आपापसातच उडतील विरोधी पक्षामध्ये. समन्वयाची शक्यता आता कमी दिसते. वेगवेगळ्या विषयांवरती त्यांच्यामध्ये फाटाफुटच झालेले आपल्याला दिसणार आहे. आता याच्या पुढचे मुद्दे असे येतील की बजेटमध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये काय त्यांना मिळतंय. तर याच्यामध्ये सत्तारूढ पक्षाच्या बरोबर जाऊन किंवा त्यांच्याशी त्यांना पटेल अशी भूमिका मांडून काही पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न आमदारांचा असेल. या उलट यांचं जे नेतृत्व आहे विशेषतः काँग्रेसचं, तर त्यांना अधिक आक्रमकपणे सभागृहाचं कामकाज आपण बंद पाडतोय असं दाखवणारे नेते
कदाचित अपेक्षित असतील तसं ते संसदेत करतात. संसदेमध्ये ते कामकाज होऊ देत नाहीयेत गेला आता पूर्ण आठवडा, आणि आजही तसंच प्रकारची परिस्थिती. तर हे अशा प्रकारे महाराष्ट्राच्या विधानसभेत वातावरण करायचं की नाही करायचं हा एक मोठा प्रश्न अन्य दोन पक्षांपुढे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उभाटा यांच्यापुढे राहील. आणि याच्यामध्ये काँग्रेसच्या बरोबर त्यांचे मतभेद अगदी म्हणजे सहज शक्य आहेत. फार त्यांच्यामध्ये ऐक्य राहील असं तर वाटत नाही. एक तर पुढच्या निवडणुका ज्या येणार आहेत त्या महापालिकांच्या निवडणुका आहेत, त्याच्यामध्ये प्रत्येकच पक्षाला म्हणजे सत्तारूढ पक्षातल्या लोकांना सुद्धा, तिन्ही पक्षांना हे कदाचित स्वतंत्र लढण्याची खुमखुमी येऊ शकेल, तशी गरज त्यांना राजकीय वाटू शकेल. कारण जर सगळ्याच पदावरती जर त्यांनी वाटण्या करायचं ठरवलं नगरसेवक पदाच्या, तर लढण्यासाठी अनेक भागात त्यांचा पक्ष शिल्लक राहणार नाही. सगळ्यात कुठल्याही पक्षाला ही भीती असू शकेल. त्यामुळे सहसा या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील त्यावेळेला आपण वेगळं लढलं पाहिजे आणि नंतर एकत्र येऊ महापालिकेमध्ये सत्ता स्थापित करण्यासाठी, अशी भूमिका असू शकते. त्यामुळे या सगळ्या म्हणजे आता विशेषतः महाविकासही जास्त पंचायत या निमित्तानं होऊ शकते. त्यांना निधी मिळण्याच्या अडचणी असू शकतात. त्यांना एकमेकांच्या विरोधात लढून महापालिकेत सत्ता मिळवायची ही एक महत्वाकांक्षा असू शकते. त्यामुळे त्यांच्या फाटाफूट होण्याचे मुद्दे अनेक येणार आहेत पुढे. त्यामुळे पुढचा मार्ग कठीण आहे विरोधकांना. तर अनिकेतजी, आपलं म्हणणं आहे की महाविकास आघाडीमध्ये तेवढं एक संघ किंवा तो एक संघ राहणार नाही आणि त्याच्यामध्ये फूट पडेल. तर धन्यवाद, आपण आमच्याशी गप्पा मारल्यात. धन्यवाद. नमस्कार.